आईचं प्रेम हे मुलासाठी फक्त आधार नसतं, तर संपूर्ण जग असतं. पण जेव्हा त्या जगातून आईच निघून जाते, तेव्हा एका छोट्या मुलाचं आयुष्य किती बदलतं याची कल्पनाही करता येत नाही. सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात ओंकार नावाचा 8 वर्षांचा मुलगा आपल्या आईसोबत राहत होता. ओंकारचे वडील त्याच्या लहानपणीच या जगातून गेले होते. त्यामुळे ओंकारसाठी त्याची आई सविताच आई, वडील आणि त्याची संपूर्ण दुनिया होती. सविताने आपल्या मुलाला वाढवण्यासाठी आयुष्यभर खूप कष्ट केले होते. ती कधी दुसऱ्यांच्या घरची काम करायची, तर कधी शेतात मजुरी करायची. दिवसभर काम करून तिच्या हातांना थकवा यायचा, पण मुलासमोर ती नेहमी हसत असायची. घरची परिस्थिती अत्यंत साधी होती. कधी घरात पुरेसं अन्न नसायचं, तर कधी सविताला स्वतःचं पोट रिकामं ठेवावं लागायचं. पण ओंकारला मात्र ती कधीच उपाशी झोपू देत नव्हती. रात्री झोपताना ओंकार आईला बिलगून झोपायचा. एक दिवस त्याने नेहमीप्रमाणे आईला विचारलं, "आई, तू मला कधीच सोडून जाणार नाहीस ना?" सविताने त्याला आपल्या कुशीत घेतलं आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, "नाही रे बाळा, मी कुठेही गेले तरी माझं प्रेम कायम तुझ्यासोबत राहील." ओंकार आईच्या कुशीत शांतपणे झोपून गेला, पण सविताला माहीत नव्हतं की तिच्या या शब्दांचा अर्थ ओंकारला काही दिवसांनी आयुष्यभरासाठी समजणार होता. एक दिवस सकाळी सविताची अचानक प्रकृती बिघडली. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ओंकार घाबरून शेजाऱ्यांना बोलवायला धावला. शेजाऱ्यांच्या मदतीने सविताला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ओंकार रुग्णालयाच्या बाहेर एका बाकावर शांतपणे बसला होता. त्याच्या हातात आईने त्याच्यासाठी ठेवलेली एक छोटीशी पिशवी होती. तो वारंवार रुग्णालयाच्या दरवाजाकडे पाहत होता. त्याच्या मनात एकच विचार होता, आई आता बाहेर येईल आणि मला जवळ घेईल. काही वेळाने एक नर्स बाहेर आली. तिने ओंकारकडे पाहिलं, पण काहीच बोलली नाही. ओंकार पुन्हा दरवाजाकडे पाहू लागला. बराच वेळ गेला. शेवटी डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य पाहून ओंकारच्या मनात भीती निर्माण झाली. तो उठून डॉक्टरांकडे गेला आणि घाबरत विचारलं, "डॉक्टर, माझी आई कशी आहे?" डॉक्टर काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी ओंकारच्या डोक्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाले, "बाळा, आम्ही खूप प्रयत्न केले, पण तुझी आई आता या जगात नाही." ओंकार काही क्षण डॉक्टरांकडे फक्त पाहत राहिला. त्याला डॉक्टरांचे शब्द समजलेच नाहीत. त्याने पुन्हा विचारलं, "म्हणजे काय? आई घरी जाणार नाही का?" डॉक्टरांच्या डोळ्यातही पाणी आलं. ओंकार अचानक आईच्या खोलीकडे धावत गेला. आई शांतपणे झोपली होती. ओंकारने तिचा हात आपल्या छोट्या हातात घेतला. तो रडत म्हणाला, "आई उठ ना, तू मला सोडून जाणार नाहीस, असं म्हणाली होतीस ना." पण सविता काहीच बोलली नाही. ओंकारने तिच्या खांद्याला हलवलं. पुन्हा आवाज दिला, "आई माझ्याशी बोल ना." पण त्या खोलीत फक्त ओंकारच्या रडण्याचा आवाज घुमत होता. ज्या आईने त्याला आयुष्यभर आपल्या कुशीत सुरक्षित ठेवलं होतं, तीच आई आता कायमची त्याच्यापासून दूर गेली होती. त्या क्षणी ओंकारचं संपूर्ण जग कोसळलं. त्याच्याकडे वडील नव्हते, आता आईही नव्हती. त्याला आधार देण्यासाठी जवळचं असं कोणी उरलं नव्हतं. अंत्यसंस्काराच्या वेळी ओंकार आईच्या फोटोला घट्ट धरून उभा होता. गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. एक छोटा मुलगा आपल्या आईला शेवटचा निरोप देत होता. त्याला अजूनही पूर्णपणे समजत नव्हतं की आई आता पुन्हा कधीच त्याच्याशी बोलणार नाही. आईच्या निधनानंतर ओंकारचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. कालपर्यंत ज्या घरात आईच्या मायेची ऊब होती, तिच्या आवाजाने सकाळ व्हायची आणि तिच्या हातच्या जेवणाने दिवस संपायचा, तेच घर आता ओंकारसाठी पूर्णपणे रिकामं झालं होतं. आई गेल्यानंतर त्याचं स्वतःचं म्हणावं असं या जगात कोणीच उरलं नव्हतं. त्याचे वडील आधीच या जगात नव्हते आणि आता आईचं छत्रही त्याच्या डोक्यावर राहिलं नव्हतं. आईच्या अंत्यसंस्कारानंतर नातेवाईकांनी ओंकारला काही दिवस आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. सगळ्यांना
त्याच्याबद्दल वाईट वाटत होतं. कोणी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होतं, तर कोणी त्याला धीर देत होतं. पण प्रत्येकाच्या घरात आधी स्वतःच्या जबाबदाऱ्या होत्या. काही दिवसांनी ओंकारला एका नातेवाईकाच्या घरी पाठवण्यात आलं. सुरुवातीचे काही दिवस सगळे त्याच्याशी प्रेमाने वागत होते. त्याला वेळेवर जेवायला दिलं जायचं, शाळेत जाण्यासाठी कपडे दिले जायचे, त्याच्याशी गोड बोललं जायचं. पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. ओंकारला घरातील छोटी मोठी कामं सांगितली जाऊ लागली. सकाळी उठल्यावर पाणी भरायचं, घर झाडायचं, भांडी एका जागेवर ठेवायची, बाजारातून सामान आणायचं. शाळेतून घरी आल्यानंतर इतर मुलांप्रमाणे खेळण्याऐवजी त्याला घरातील कामं करावी लागायची. दिवसभर शाळेत शिकून थकलेला ओंकार घरी यायचा, पण त्याला आराम करण्यासाठी वेळ मिळत नव्हता. एक दिवस तो शाळेतून घरी आला. त्याला खूप भूक लागली होती. तो स्वयंपाकघरात गेला आणि शांतपणे विचारलं, "मला खूप भूक लागली आहे. जेवण मिळेल का?" घरातील एका व्यक्तीने सहज उत्तर दिलं, "थोडं थांब. आधी घरातील कामं पूर्ण कर." ओंकार काहीच बोलला नाही. त्याने आपली शाळेची बॅग बाजूला ठेवली आणि कामाला लागला. त्या दिवशी सगळे जेवून झाले. ओंकार मात्र एका कोपऱ्यात शांतपणे बसून होता. नंतर त्याला उरलेलं अन्न देण्यात आलं. त्याने ते अन्न शांतपणे खाल्लं, कारण त्याला भूक लागली होती. पण त्याच्या मनात एकच विचार होता, आई असती तर तिने मला कधीच असं एकटं बसून जेवू दिलं नसतं. त्या रात्री ओंकारला आईची खूप आठवण आली. त्याने आपल्या शाळेच्या बॅगेतून आईचा एक छोटासा फोटो बाहेर काढला. तो फोटो त्याच्यासाठी आता आईच्या अस्तित्वाची एकमेव आठवण होती. ओंकारने फोटो आपल्या हातात घेतला आणि बराच वेळ त्याच्याकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. शेवटी त्याने हळू आवाजात विचारलं, "आई, मला तुझी खूप आठवण येते. मी तुझ्या फोटोसमोर थोडा वेळ बसू का?" पण त्याला समोरून उत्तर मिळालं, "सारखं आईला आठवून रडत बसू नकोस. आता तुला स्वतःचं आयुष्य जगायचं आहे." हे शब्द ऐकून ओंकार शांत झाला. त्याने कोणताही वाद केला नाही, कोणाकडे तक्रारही केली नाही. तो फक्त आपल्या खोलीत गेला. आईचा फोटो छातीशी घट्ट धरून तो अंथरुणावर पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो फोटोला पाहून हळू आवाजात म्हणाला, "आई, तू असतीस तर मला कोणी असं बोललं नसतं ना?" पण त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आई नव्हती. ओंकारने डोळे मिटले, पण त्याला झोप येत नव्हती. आईसोबत घालवलेले दिवस त्याच्या डोळ्यांसमोर येत होते. आई स्वतः उपाशी राहून त्याला जेवण द्यायची. तो आजारी पडला की रात्रभर त्याच्या डोक्याशी बसायची. तो शाळेतून घरी आला की दारात उभी राहून त्याची वाट पाहायची. आणि आता त्याच आईचा फोटोच त्याच्यासाठी एकमेव आधार उरला होता. त्या छोट्याशा मुलाला अजूनही समजत नव्हतं की आई गेल्यानंतर जग इतकं कठीण का झालं आहे. त्याला फक्त एवढंच माहीत होतं की त्याला पुन्हा एकदा आईच्या कुशीत जाऊन रडायचं आहे. पण नियतीने त्याच्याकडून ती संधीही हिरावून घेतली होती. दिवस जात होते, पण ओंकारच्या आयुष्यात मात्र आनंदाचा एकही दिवस उरला नव्हता. आईच्या निधनानंतर त्याच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू नाहीसं होत होतं. पूर्वी शाळेत तो मित्रांसोबत खेळायचा, शिक्षकांशी गप्पा मारायचा आणि छोट्या छोट्या गोष्टींवर आनंदी व्हायचा. पण आता तो दिवसभर शांत बसून राहायचा. शाळेत शिक्षक त्याला प्रश्न विचारायचे, पण ओंकार कोणतंच उत्तर द्यायचा नाही. त्याची नजर कायम खाली असायची. एक दिवस वर्गात शिक्षकांनी त्याला जवळ बोलावलं. प्रेमाने विचारलं, "ओंकार, तू इतका शांत का झालास? काय झालं आहे?" ओंकार काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मग त्याने फक्त एवढंच उत्तर दिलं, "माझी आई नाही ना सर." हे 4 शब्द ऐकून शिक्षकांच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यांना जाणवलं की ओंकारच्या मनात किती मोठं दुःख दडलं आहे. शिक्षकांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, "ओंकार, तुझी आई आज तुझ्यासोबत नाही, पण तिचे संस्कार आणि तिचं प्रेम कायम तुझ्यासोबत आहेत." ओंकारने काहीच उत्तर दिलं नाही. त्याने फक्त मान खाली घातली, कारण त्याला संस्कारांची नाही, तर आईच्या कुशीत जाऊन रडण्याची गरज होती. एक दिवस शाळा सुटल्यानंतर ओंकार नेहमीप्रमाणे एकटाच घरी निघाला. रस्त्यावर खूप गर्दी होती. ओंकार शांतपणे चालत होता. अचानक
त्याची नजर एका महिलेकडे गेली. त्या महिलेची चाल, साडी नेसण्याची पद्धत आणि केसांची ठेवण त्याला अगदी आपल्या आईसारखी वाटली. ओंकार काही क्षण जागेवरच थांबला. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याने त्या महिलेकडे पुन्हा पाहिलं. त्याला क्षणभर वाटलं, आई परत आली आहे. तो अचानक तिच्या मागे धावत गेला. त्याच्या तोंडून नकळत आवाज निघाला, आई. ती महिला मागे वळली, पण ती ओंकारची आई नव्हती. ओंकार तिच्याकडे काही क्षण फक्त पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद एका क्षणात नाहीसा झाला. त्याला आपली चूक समजली. त्याने खाली मान घातली. त्या महिलेने ओंकारच्या डोळ्यातलं दुःख पाहिलं. तिने प्रेमाने विचारलं, बाळा, काय झालं? ओंकार काहीच बोलला नाही. त्याने फक्त डोळे पुसले आणि तिथून शांतपणे घरी निघून गेला. त्या दिवशी त्याच्या मनात आईची आठवण आणखी तीव्र झाली. घरी पोचल्यावर त्याने आईचा फोटो हातात घेतला. बराच वेळ तो फोटो पाहत बसला. मग त्याने फोटोला आपल्या छातीशी धरलं. त्या रात्री ओंकार पहिल्यांदाच देवासमोर हात जोडून उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो देवाला म्हणाला, देवा, मला माझी आई परत दे. मला दुसरं काहीच नको. त्याने पुन्हा हात जोडले. मला मोठं व्हायचं नाही, मला श्रीमंत व्हायचं नाही, मला फक्त माझी आई हवी आहे. त्या छोट्या मुलाच्या प्रार्थनेत कोणतीही इच्छा नव्हती, फक्त आईला पुन्हा पाहण्याची आस होती. पण नियतीने त्याच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. ओंकारच्या आयुष्यात दिवस जात होते, पण त्याच्या मनात आईची आठवण दिवसेंदिवस अधिकच खोल होत होती. आई गेल्यानंतर त्याचं बालपण जणू अचानक संपून गेलं होतं. ज्या वयात एखाद्या मुलाने आईच्या कुशीत झोपावं, तिच्याकडून गोष्टी ऐकाव्यात, तिच्या हातून जेवण घ्यावं आणि शाळेची बॅग घेऊन आनंदाने मित्रासोबत खेळावं, त्या वयात ओंकार मात्र आपल्या दुःखाशी एकटाच झुंजत होता. शाळेत त्याची परिस्थिती शिक्षकांच्या लक्षात आली होती. तो अभ्यासात पूर्वीपेक्षा कमी लक्ष देत होता. वर्गात तो शांत बसायचा. मधल्या सुट्टीत इतर मुलं खेळत असताना तो एकटाच बाकावर बसून आईचा फोटो पाहत राहायचा. त्याच्या डोळ्यात नेहमी एकच प्रश्न असायचा, आई मला सोडून का गेली? पण या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. त्याच्या शिक्षकांना ओंकारची अवस्था पाहवत नव्हती. एक दिवस शाळेतील शिक्षक जुन्या कागदपत्रांची व्यवस्था करत होते. ओंकारच्या प्रवेशाशी संबंधित काही कागदपत्र शोधताना त्यांच्या हातात एक जुनी फाईल आली. त्या फाईलमध्ये ओंकारच्या आईची काही कागदपत्र होती. शिक्षक एक एक कागद पाहत होते. तेवढ्यात त्या फाईलमध्ये त्यांना एक दुमडलेला कागद दिसला. तो कागद इतर कागदांपेक्षा वेगळा होता. त्यावर ओंकारच्या आईचं नाव लिहिलं होतं, सविता. शिक्षकांनी तो कागद सावधपणे उघडला. ते एक पत्र होतं आणि ते पत्र सविताने तिच्या मृत्यूपूर्वी लिहिलं होतं. शिक्षकांनी पत्र वाचायला सुरुवात केली. पहिल्याच ओळीत लिहिलं होतं, माझ्या ओंकारला कधीही स्वतःला एकटं समजू देऊ नका. हे वाचताच शिक्षक काही क्षण स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यांसमोर ओंकारचा चेहरा आला. आई गमावलेला तो छोटासा मुलगा, जो दररोज शाळेत शांतपणे बसत होता. शिक्षकांनी पत्र पुढे वाचलं. सविताने लिहिलं होतं, माझ्या मुलाच्या आयुष्यात मी किती दिवस राहीन हे मला माहीत नाही, पण माझ्यानंतर त्याला आईची उणीव जाणवेल याची मला भीती वाटते. माझा ओंकार अजून खूप लहान आहे. त्याला जग समजलेलं नाही. त्यामुळे माझ्यानंतर त्याच्यावर दया करू नका. त्याला सक्षम बनवा. हे वाचताना शिक्षकांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. पत्रातील प्रत्येक शब्द एका आईच्या काळजीने भरलेला होता. सविताला स्वतःच्या मृत्यूची जाणीव झाली होती, पण तिच्या मनात स्वतःच्या आयुष्याची चिंता नव्हती. तिची चिंता फक्त ओंकारसाठी होती. पत्रात पुढे लिहिलं होतं, माझ्या ओंकारला कधीही कोणाचं ओझं बनू देऊ नका. त्याला शिकवा. त्याला स्वतःच्या पायावर उभं करा. त्याला एवढं सक्षम बनवा की उद्या कोणत्याही परिस्थितीत त्याला कोणासमोर हात पसरावे लागू नयेत. शिक्षकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण पत्र अजून संपलेलं नव्हतं. शेवटी सविताने लिहिलं होतं, माझं शरीर कदाचित माझ्या मुलासोबत नसेल, पण माझं स्वप्न कायम त्याच्यासोबत असेल. माझा ओंकार मोठा झाला आणि त्याने स्वतःच्या पायावर उभं राहून
एखाद्या गरजू माणसाला मदत केली तर मला वाटेल की माझं आयुष्य वाया गेलं नाही. हे शब्द वाचून शिक्षक काही क्षण डोळे मिटून बसले. त्यांना जाणवलं की सविता आपल्या मुलाला फक्त वाढवून गेली नव्हती, तिने त्याच्यासाठी एक स्वप्न सोडून गेली होती. एक अशी इच्छा जी पूर्ण करण्याची जबाबदारी आता कोणीतरी स्वीकारणं गरजेचं होतं. शिक्षकांनी ते पत्र काळजीपूर्वक आपल्या हातात घेतलं आणि त्यांनी ठरवलं, ओंकारला आता एकटं पडू देणार नाही. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी ओंकारला शाळेत आपल्या जवळ बोलावलं. ओंकार त्यांच्या समोर शांतपणे उभा राहिला. शिक्षकांनी काही क्षण त्याच्याकडे पाहिलं, मग त्याला जवळ घेतलं. ओंकारला काहीच समजत नव्हतं. तो हळू आवाजात म्हणाला, "सर, काय झालं?" शिक्षकांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते म्हणाले, "ओंकार, तुझी आई गेली आहे, पण तिचं स्वप्न अजून जिवंत आहे." ओंकारने आश्चर्याने शिक्षकांकडे पाहिलं. शिक्षकांनी सविताचं पत्र त्याच्या हातात दिलं. ओंकारने तरतरत्या हातांनी पत्र उघडलं. त्याला सुरुवातीला अक्षरं स्पष्ट दिसत नव्हती. डोळ्यात अश्रू जमा झाले होते. शिक्षकांनी त्याला पत्र वाचून दाखवलं. आईचे शब्द कानावर पडताच ओंकारच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो पत्र आपल्या छातीशी धरून रडू लागला. "आईला माझी इतकी काळजी होती सर." शिक्षकांनी त्याला जवळ घेतलं आणि म्हणाले, "हो बाळा, तुझ्या आईला तुझ्यावर खूप विश्वास होता. तिने तुला दैनी आयुष्य जगावं अशी इच्छा केली नव्हती. तिला तुला मजबूत आणि स्वावलंबी बनवायचं होतं." ओंकार काही क्षण शांत राहिला. मग त्याने आपल्या डोळ्यातले अश्रू पुसले. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच दुःखासोबत एक वेगळा निर्धार दिसत होता. तो म्हणाला, "सर, मी शिकेन." शिक्षकांनी विचारलं, "काय म्हणालास?" ओंकार पुन्हा ठामपणे म्हणाला, "मी खूप शिकेन, मोठा होईन, माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करेन." शिक्षकांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. पण ओंकारने पुढे जे सांगितलं ते ऐकून शिक्षकही भावूक झाले. तो म्हणाला, "पण सर, मोठा झाल्यावर मला माझ्यासारख्या मुलांना एकटं पडू द्यायचं नाही. ज्यांच्या आई-वडिलांचं छत्र नाही, त्यांना मी मदत करेन. कोणत्याही मुलाला आईची आठवण आली म्हणून त्याला एकटं रडावं लागू नये, यासाठी मी काहीतरी करेन." शिक्षकांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. कारण एका छोट्याशा मुलाच्या मनात स्वतःच्या दुःखातून दुसऱ्यांसाठी जगण्याचा विचार जन्माला आला होता. त्या दिवसापासून ओंकार बदलला. त्याने आईचा फोटो आपल्या अभ्यासाच्या टेबलावर ठेवला. दररोज अभ्यास करण्यापूर्वी तो आईच्या फोटोसमोर हात जोडायचा आणि म्हणायचा, "आई, मी तुझं स्वप्न पूर्ण करणार." आता त्याच्यासाठी अभ्यास फक्त स्वतःचं भविष्य घडवण्याचा मार्ग नव्हता, तो आईच्या शेवटच्या इच्छेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग होता. वर्ष पुढे जात होती. ओंकार आता लहान मुलगा राहिला नव्हता. आईच्या निधनानंतर ज्या छोट्याशा मुलाने आपल्या हातात तिचा फोटो धरून देवाकडे फक्त एकच मागणं केलं होतं, तोच ओंकार आता आपल्या आयुष्याचं ध्येय घेऊन पुढे मोठा होत होता. त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. कधी आर्थिक परिस्थिती कठीण झाली, कधी शिक्षणासाठी आवश्यक असलेली साधनं त्याच्याकडे नव्हती, कधी इतर मुलांना आपल्या आई-वडिलांचा आधार मिळताना पाहून त्याच्या मनात पुन्हा आईची आठवण जागी व्हायची. पण प्रत्येक वेळी तो आपल्या आईचं पत्र बाहेर काढायचा. त्या पत्रातील एक वाक्य त्याला पुन्हा उभं करायचं, "माझं शरीर माझ्या मुलासोबत नसेल, पण माझं स्वप्न त्याच्यासोबत असेल." ओंकार स्वतःशी म्हणायचा, "आई, मी तुझं स्वप्न कधीच अपूर्ण ठेवणार नाही." त्याने अभ्यासात स्वतःला झोकून दिलं. दिवसरात्र मेहनत केली. शाळेत तो नेहमी पहिल्या क्रमांकावर येऊ लागला. पुढे त्याने उच्च शिक्षण पूर्ण केलं. त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं. त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. पहिल्यांदा हातात मोठा पगार आला तेव्हा ओंकार काही क्षण शांत बसला. त्याच्या डोळ्यांसमोर आईचा चेहरा आला. त्याने मनात विचार केला, आई आज असती तर तिला किती आनंद झाला असता. त्या दिवशी त्याने आपल्या पगारातून आईसाठी काहीतरी घेण्याचा विचार केला. पण लगेच त्याला जाणवलं, आईला महागड्या वस्तूंची कधीच इच्छा नव्हती. तिला फक्त आपल्या मुलाने स्वतःच्या पायावर उभा राहावं आणि चांगला माणूस बनावं एवढंच हवं होतं. ओंकारने ठरवलं, माझं यश फक्त माझ्यासाठी नसणार. त्याला स्वतःसाठी मोठं घर घ्यायचं नव्हतं, महागडी गाडी घ्यायची नव्हती, पैशांच्या मागे धावत राहायचं नव्हतं. त्याच्या मनात एक वेगळं स्वप्न जन्माला आलं होतं. त्याला आठवत होतं की आई गेल्यानंतर तो किती एकटा पडला होता. आई वडिलांशिवाय असलेल्या मुलांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागतं हे त्याने स्वतः अनुभवलं होतं. म्हणून त्याने निर्णय घेतला, माझ्यासारख्या कोणत्याही मुलाला
आई वडिलांच्या अभावामुळे आयुष्यभर एकटं वाटता कामा नये. ओंकारने आपल्या गावात एक छोटंसं ठिकाण शोधलं. ती जागा फार मोठी नव्हती, पण त्याचं स्वप्न मात्र खूप मोठं होतं. त्याने तिथे एका छोट्याशा इमारतीचं काम सुरू केलं. सुरुवातीला अनेक लोकांना त्याचा निर्णय समजला नाही. काही जण म्हणाले, तू एवढे पैसे या कामासाठी का खर्च करतो आहेस? कोणी म्हणालं, स्वतःसाठी घर बांध, भविष्यासाठी पैसा साठव. पण ओंकारने कोणाचंही ऐकलं नाही. तो फक्त एकच गोष्ट म्हणायचा, मला माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. हळूहळू त्या इमारतीचं काम पूर्ण झालं. तिथे आई वडिलांचं छत्र नसलेल्या मुलांसाठी राहण्याची सोय करण्यात आली. त्यांना चांगलं अन्न मिळणार होतं, शिक्षणाची सोय होती, कपडे आणि आवश्यक वस्तू दिल्या जाणार होत्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या मुलांना प्रेम मिळणार होतं. कारण ओंकारला माहीत होतं, अनाथ मुलाला फक्त अन्न आणि घराची गरज नसते, त्याला कोणीतरी आपलं म्हणणारं माणूसही लागतं. त्या संस्थेला त्याने आपल्या आईचं नाव दिलं, सविता माऊली बालगृह. नाव ठरवताना ओंकार बराच वेळ शांत बसला होता. त्याच्या डोळ्यांसमोर आईचा चेहरा होता, ज्या आईने आयुष्यभर स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आपल्या मुलासाठी संघर्ष केला. तिचं नाव आता अनेक मुलांच्या आयुष्यात आशेचा आधार बनणार होतं. शेवटी उद्घाटनाचा दिवस आला. गावातील अनेक लोक कार्यक्रमाला उपस्थित होते. शिक्षकही आले होते. ओंकारच्या आयुष्यातील संघर्ष जवळून पाहणारे अनेक लोक त्या दिवशी त्याच्यासमोर उभे होते. पण ओंकारच्या मनात मात्र एकच व्यक्ती होती, त्याची आई. उद्घाटन करण्यापूर्वी त्याने आईचा एक मोठा फोटो समोर ठेवला. फोटोला सुंदर हार घातला. त्याच्यासमोर दिवा लावला. ओंकार काही क्षण त्या फोटोसमोर शांत उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने दोन्ही हात जोडले आणि हळू आवाजात म्हणाला, आई, तू मला सोडून गेलीस असं मला लहानपणी वाटायचं. क्षणभर तो थांबला. त्याचा आवाज भरून आला, पण आज मला समजलं की तू मला सोडलं नव्हतंस, तू माझ्यासाठी एक स्वप्न सोडून गेलीस. हे बोलताना ओंकारच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. समोर उभे असलेले शिक्षकही भावुक झाले. ओंकारने आईच्या फोटोसमोर हात जोडून पुढे म्हटलं, तू मला सांगून गेलीस की कोणाचं ओझं बनू नकोस, पण आई, मी आज एक वचन देतो, माझ्यासारख्या कोणत्याही मुलाला स्वतःला एकटं समजावं लागू नये. आईच्या आठवणींसोबत कोणत्याही मुलाला भुकेलं झोपावं लागू नये. ज्या मुलांच्या डोक्यावर आई वडिलांचं छत्र नाही, त्यांच्या डोक्यावर माझ्या परीने माईचं छत्र देण्याचा मी प्रयत्न करेन. हा क्षण ऐकून उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. ओंकारने आईच्या फोटोसमोर डोकं टेकवलं. त्याला त्या क्षणी असं वाटत होतं की आई कुठेतरी त्याच्याकडे पाहत आहे. जणू ती त्याला म्हणत आहे, बाळा, मला तुझा अभिमान आहे. ओंकारच्या आयुष्यात आई नव्हती, पण तिचं प्रेम होतं, तिचे संस्कार होते, तिचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नातून जन्माला आलेलं एक मोठं कार्य त्याच्यासमोर उभं होतं. काही वर्षे पुढे गेली. ओंकारने सुरू केलेलं सविता माऊली बालगृह आता फक्त एक छोटीशी इमारत राहिली नव्हती. त्या ठिकाणी अनेक मुलांना घर मिळालं होतं. आई वडिलांचं छत्र हरवलेल्या मुलांसाठी ते बालगृह आता त्यांच्या आयुष्यातील सुरक्षित जागा बनलं होतं. कुणाला वेळेवर जेवण मिळत होतं, कुणाला शाळेत जाण्याची संधी मिळत होती, कुणाला आजारी पडल्यानंतर औषधे मिळत होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मुलाला प्रेमाने जवळ घेणारं कोणीतरी होतं. ओंकार प्रत्येक मुलाची स्वतःच्या भावासारखी काळजी घ्यायचा. त्याच्यासाठी ती मुलं फक्त बालगृहात राहणारी मुलं नव्हती, ती त्याची स्वतःची मुलं होती. दिवसभर तो त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचा, त्यांच्यासोबत खेळायचा, त्यांच्या अडचणी ऐकायचा. एखाद्या मुलाला अभ्यासात अडचण आली तर तो स्वतः त्याला समजावून सांगायचा. एखादं मूल आजारी पडलं तर रात्रभर त्याच्याजवळ बसायचा आणि एखाद्या मुलाच्या डोळ्यात आईची आठवण दिसली की ओंकारच्या मनात स्वतःचं बालपण पुन्हा जागं व्हायचं, कारण तो त्या वेदनेतून स्वतः गेला होता. काही दिवसांनी बालगृहात एक छोटा मुलगा नवीन राहायला आला. तो खूप शांत होता. इतर मुलं खेळत असताना तो एका कोपऱ्यात बसून राहायचा. ओंकारने त्याच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. एक दिवस तो मुलगा ओंकारजवळ आला. त्याने काही क्षण ओंकारकडे पाहिलं आणि विचारलं, दादा, तुझी आई कुठे आहे? हा प्रश्न ऐकून ओंकार काही क्षण शांत झाला. त्याच्या डोळ्यांसमोर आईचा चेहरा आला. त्याने हळूच वर पाहिलं. भिंतीवर त्याच्या आईचा फोटो होता. ओंकार त्या फोटोसाठी पाहत हलकंसं हसला. मग मुलाकडे पाहून म्हणाला, ती माझ्यासोबतच आहे. मुलाला काहीच समजलं नाही. त्याने पुन्हा विचारलं,
पण मला तर तुझी आई दिसत नाही. ओंकार हसला. त्याने त्या मुलाचा हात आपल्या छातीवर ठेवला आणि प्रेमाने म्हणाला, इथे आहे. मुलगा शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिला. ओंकार पुढे म्हणाला, आईचं खरं घर तिच्या मुलाच्या हृदयात असतं. तिचं शरीर आपल्यासोबत नसतं, पण तिचं प्रेम कायम आपल्या मनात राहतं. मुलाच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने ओंकारला मिठी मारली. ओंकारनेही त्याला घट्ट मिठी मारली. त्या क्षणी ओंकारच्या डोळ्यातही अश्रू होते, कारण त्याला जाणवलं की त्याची आई आजही त्याच्यासोबत आहे. तिच्या आठवणीत, तिच्या संस्कारात आणि त्याने केलेल्या प्रत्येक चांगल्या कामात. काही वर्षांनी सविता माऊली बालगृहाचा विस्तार झाला. अनेक मुलं शिक्षण घेऊन पुढे मोठी होऊ लागली. कोणी डॉक्टर बनायचं स्वप्न पाहत होतं, कोणी शिक्षक होण्याचं, कोणी अधिकारी होण्याचं, आणि प्रत्येक मुलाच्या स्वप्नामागे ओंकार उभा होता. एक दिवस बालगृहातील एका मुलाने ओंकारला विचारलं, दादा, तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं का करता? ओंकार काही क्षण शांत राहिला. मग त्याने आपल्या आईच्या फोटोसमोर पाहिलं. तो हसला आणि म्हणाला, कारण एकेकाळी मलाही तुमच्यासारखीच गरज होती. माझी आई मला सोडून गेल्यानंतर मला वाटलं होतं की माझं जग संपलं, पण नंतर मला समजलं की आईचं प्रेम तिच्यासोबत संपत नाही. ते आपल्या आयुष्याला दिशा देतं. त्या मुलांनी ओंकारभोवती गर्दी केली. सगळ्यांनी त्याला मिठी मारली. ओंकारच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे दुःखाचे अश्रू नव्हते, हे समाधानाचे अश्रू होते, कारण त्याने आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं होतं. ज्या आईने आपल्या मुलाला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं स्वप्न पाहिलं होतं, त्या आईचा मुलगा आज शेकडो मुलांसाठी आधार बनला होता. ज्या मुलाला कधी काळी आईच्या फोटोशी बोलावं लागत होतं, तोच आज अनेक मुलांना सांगत होता, तुम्ही एकटे नाही. आणि कदाचित यापेक्षा मोठी श्रद्धांजली एक मुलगा आपल्या आईला देऊच शकत नाही. ओंकार आपल्या आईला परत आणू शकला नाही, पण त्याने तिचं प्रेम हजारो मुलांच्या आयुष्यात पोहोचवलं. त्याने आईच्या आठवणींना फक्त मनात जपून ठेवलं नाही, त्यांनी त्या आठवणींना एका सुंदर कार्याचं रूप दिलं. आजही बालगृहाच्या प्रवेशद्वारावर सविताचा फोटो लावलेला होता. खाली एक छोटंसं वाक्य लिहिलं होतं, जिचं शरीर या जगात नाही, पण जिचं प्रेम अनेकांच्या आयुष्यात जिवंत आहे, ती माझी आई. दररोज सकाळी ओंकार त्या फोटोसमोर दिवा लावायचा, हात जोडायचा आणि मनात म्हणायचा, आई, तू मला जन्म दिलास, पण तुझ्या प्रेमाने मला जगण्याचा अर्थ दिलास. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू असायचं, कारण आता त्याला एक गोष्ट पूर्णपणे समजली होती, आई कधीच मरत नाही. ती आपल्या आठवणींमध्ये जगते, ती आपल्या संस्कारांमध्ये जगते, ती आपल्या बोलण्यात जगते, ती आपण केलेल्या चांगल्या कृतींमध्ये जगते. आणि आपण कोणासाठी तरी प्रेमाने उभे राहतो, तेव्हा त्या प्रेमामध्ये कुठेतरी आईचं अस्तित्व जिवंत असतं. आईचं शरीर एक दिवस आपल्यापासून दूर जाऊ शकतं, पण तिचं प्रेम कधीच मरत नाही. ते आपल्या आठवणींमध्ये, आपल्या संस्कारांमध्ये आणि आपल्या प्रत्येक चांगल्या कृतीमध्ये जिवंत राहतं. म्हणून आई जवळ असेल तर तिची किंमत ओळखा, तिचा हात हातात घ्या, तिच्या डोळ्यात पहा आणि तिला एकदा मनापासून सांगा, आई, तू आहेस म्हणून माझं जग सुंदर आहे. जर ही आई आणि ओंकारची कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल, तर हा व्हिडिओ फक्त पाहून पुढे जाऊ नका. ज्यांच्या आयुष्यात आजही आई आहे, त्यांनी तिची किंमत नक्की ओळखा आणि तिच्यासोबत एक क्षण प्रेमाने घालवा. आणि जर तुम्हाला अशाच हृदयस्पर्शी, भावनिक आणि जीवनाला एक सुंदर संदेश देणाऱ्या कथा आवडत असतील, तर मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही कथा तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करा, कारण कधी कधी एका छोट्याशा कथेचा संदेश कोणाचं तरी संपूर्ण आयुष्य बदलू शकतो.